हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर आता परीक्षा सर्वांच्या आलेल्या आहेत जवळ, 5वी ते 9वीच्या मुलांच्या. 10वीची आता संपत आलेली असेल. त्या दृष्टिकोनातून जरा आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली माझ्या क्लासमध्ये शिकवताना, की मुलांना अजूनही लँग्वेज स्टडी मध्ये जे 5 मार्क 10 मार्कासाठी जो पेपर आलेला असतो प्रश्न, तर ते व्यवस्थित सोडवता येत नाही. फॉर एक्झाम्पल, एक प्रश्न असतो त्यांना डुएट डायरेक्टेड मध्ये बघा, किंवा लँग्वेज स्टडी. कुठला प्रश्न असतो? प्रिपेअर द वर्ड चेन ऑफ नाम. काय सांगितलेला आहे प्रश्न? नामांची साखळी तयार करा. प्रिपेअर द वर्ड चेन ऑफ नाम. तर मुलांना नेमकं नाउन म्हणजे तिथं नामाची साखळी करायची हे लक्षात येत नाही. काही मुलं त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह मिक्स करतात, काही मुलं वर्ब मिक्स करतात आणि ती चेन तयार करतात, तर मार्क पडत नाही. त्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि व्यवस्थित बघा, ऐका. तर आपण सुरू करूया. तर बघा, लँग्वेज स्टडी मध्ये कोणकोणते प्रश्न येतात? मिसिंग वर्ड लेटर आहेत, ते आज काय मी घेतलेले नाही. जे सोपे आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर घेतलेले नाही, की जिथं मुलं कमी पडतात, मार्क 2 पैकी अर्धा किंवा 0 अशी पडण्याची शक्यता असते. पंक्च्युएशन पण नेमकं जमत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आजचं जरा प्रिपेअर प्रश्न आहे पहिला. प्रिपेअर द वर्ड चेन. चेन म्हणजे काय? साखळी ऑफ नाउन्स, म्हणजे नामांची साखळी तयार करा. एक शब्द दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल, काही आपण नाउन घेऊया. टेबल. टेबल हे घेऊया. तर ज्या मुलांना ही साखळी कशी तयार करायची माहित नाही, त्यांनी अतिशय व्यवस्थित लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. तर ह्या अक्षराचं शेवटचं अक्षर आहे ई. TABLE. आता ई वरून नाम कुठलं तयार होतं बघा. 2 शब्द मला आठवले. ईगल म्हणजे गरुड आणि एग्स. पुन्हा त्याच्या शेवटी आहे जी. नाउनच घ्यायचा आपल्याला, लक्षात घ्या. नाउन. गर्ल नेहमीचा शब्द गर्ल. पुन्हा नाउन. एल. एल वरून काय? लॉकेट. LOCKET. लॉकेट. आणि पुन्हा 3 ते 4 शब्द आपल्याला आले पाहिजे. टी. टी म्हणजे चहा. बघा, कुठल्याही शब्दामध्ये आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेलं नाही किंवा ऍक्शन वर्ड घेतलेलं नाही. पुन्हा एक उदाहरण घेऊया. कार. शेवटचा अक्षर आर. रिंग अंगठी. RING. रिंग अंगठी. जी. गेम. गेम होतं. वरती गर्ल घेतल्यामुळे मी पुन्हा गर्ल घेत नाही. गेम होतं. खेळ नाउनच आहे. पुन्हा ई आलं. ईगल. स्पेलिंग चुकायचं नाही. EAGLE. ईगल. पुन्हा ई आलं. एक घेऊ शकतो आपण. प्रिपेअर द वर्ड चेन ऑफ नाउन. आता दुसरा आपण टॉपिक घेऊया. म्हणजे लक्षात येते का बघा, म्हणजे नाउन म्हणजे काय हो, की परवा जे जे डोळ्याला दिसतं, बॉय, गर्ल, पीपल, कार, बसेस, रस्त्याने येताना जाताना, आपल्या शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड, डस्टर, मार्कर, घरामध्ये चेअर, टेबल, फ्रीज, TV, हे सगळ्या वस्तूंच्या ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात. लक्षात घ्या. टायगर. टायगर सुद्धा प्राण्यांची नावं लिहू शकता चेन ऑफ नाउन मध्ये. पुन्हा बर्डची नावं लिहू शकता, नेम्स ऑफ बर्ड्स. पुन्हा रिव्हर्स एखादं नाव लिहू शकता.
आणि तुमच्या मित्रांची आणि मैत्रिणींची सुद्धा नावं लिहू शकता, हे लक्षात घ्या वर्ड चेन ऑफ नाउन मध्ये. आता हाच जर शब्द चेन वेगळ्या पद्धतीने लिहायचा असेल तर कसं बघूया जरा. कारचाच तुमचं रवी, एखाद्या मुलाचं नाव घेऊ शकता. आयवरी कलरचं नाव, आयवरी कलर, कलरचं नाव लिहू शकता. नाव वाय आलं वाय. योगेश किंवा हिल, टेकडी, निसर्गातील नावे, निसर्गातील वस्तू काही लिहू शकतो. कलरचं घेतलं, एखाद्या तुमच्या मित्राचं नाव घेतलं, योगेश पुन्हा मित्राचं नाव घेतलं वयावरून, जे तुम्हाला तिथं त्या क्षणी आठवेल ते लिहून टाकून. फक्त काळजी काय घ्यायची की तिथं विशेषण मिक्स होता कामा नये आणि काय मिक्स होता कामा नये, ॲक्शन वर्ड मिक्स. आता दुसरं एक उदाहरण घेऊया जरा, हे पुसतो मी. आय विल रब इट. प्रिपेअर द वर्ड चेन ऑफ adjective. Prepare the word chain of adjective. आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. विशेषण म्हणजे काय, डिस्क्रायबिंग वर्ड, वर्णन करणारा शब्द, नामाचे वर्णन करणारा शब्द, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल गार्डन. कसली गार्डन, गार्डन हे नाम झालं, कसली बाग, ब्युटिफुल. ओके. माउंटन, पर्वत, नाम झालं, नाउन झालं, इट्स अ नाउन. कसला माउंटन, बिग माउंटन, इट्स अ बिग माउंटन. मॅन, नाउन झालं, टॉल मॅन, ही इज अ टॉल मॅन. टॉल हे विशेषण म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे विशेषण. आता एक घेऊया डिस्क्रायबिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल असं दिलेलं आहे, परीक्षेत पडलंय असं कल्पना करूया, ब्युटिफुल. आता यल वरून एखादं ॲडजेक्टिव्ह. आता यल वरून ॲडजेक्टिव्ह लवली, सुंदर. हे ॲडवर्ब आहे, लक्षात ठेवायचं, लवली. पुन्हा वाय वरून यंग, तरुण, ओल्ड, हे सगळी विशेषणच आहे. पुन्हा जी आलं गॉर्जस, सुंदर, GORGEOUS, गॉर्जस. आरचा उच्चार इथं सायलेंट होता. आणि लास्टला काय आलं, एस, स्मार्ट घेऊ शकता. स्मार्ट बॉय, शी इज अ स्मार्ट गर्ल, स्मार्ट, SAMART. ओके. दुसरं एक उदाहरण घेऊया. दुसरं एक उदाहरण, करेजियस. थोडंसं परीक्षेमध्ये कसं होतं की नेमकं मुलं जिथं गोंधळतात, नेमकं शब्द वाचता येत नाहीत, असे शब्द येतात. करेजियस म्हणजे धाडसी, करेज नाही, करेजियस. आता यस आलं. स्मार्ट बघूया, पुन्हा स्मार्ट. टी आलं, टेस्टी, TASTY, चविष्ट, टेस्टी. वाय आलं, यम्मी, पुन्हा अगेन वाय आलं, यंग. जी आलं, ग्रेट. पटदिशी असं थोडं थोडं जे तुमच्या म्हणून जिभेवर तुमचे हे शब्द पाहिजे. दररोज घरामध्ये 2-4 वाक्य तुम्ही थोडी मित्रमैत्रिणीशी बोललं पाहिजे, तर हे शब्द लक्षात राहणार. तर या दृष्टिकोनातून ॲडजेक्टिव्ह, द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह कशी तयार केलेली आहे जरा लक्ष देऊन बघा.
ओके, आता आपण घ्यायचा आहे पुढचा त्यातलाच प्रश्न, रिपेअर द वर्ड चेन ऑफ ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन वर्ड्स यामध्ये फक्त ऍक्शन वर्ड्स असणार आहेत, ज्यामध्ये क्रियापदेच फक्त लिहिली जाणार आहेत. ओके, जरासं यामध्ये ऑब्झर्वेशन करा पुन्हा आपण कसं तयार केलंय. शेवटचं अक्षर घ्यायचं आहे, लक्षात ठेवा मुलांना. गॉर्जियस मधलं एस घेतलं म्हणून स्मार्ट, शेवटचं टी वरून टेस्टी, शेवटच्या वाय वरून यम्मी, पुन्हा शेवटी वाय आहे म्हणून इथं यंग, आणि पुन्हा शेवटी जी आहे म्हणून इथं ग्रेट. ओके, लक्षात येत आहे. पुढे पहा. आता ऍक्शन वर्ड, समजा परीक्षेमध्ये टेक हे ऍक्शन वर्ड आलेलं आहे. ओके, आता त्या टेकच्या शेवटी काय आहे पहा, ई आहे. ओके, ई, मग ई वरून ऍक्शन वर्ड इट, खाणे. टी, आता इथं टी आले, पुन्हा टी वरून एखादा ऍक्शन वर्ड आठवतोय का? टेक सारखाच एखादा. टेस्टेड, टेस्टेड, टेस्ट, हा होऊ शकतो टेस्ट, चव घेणे. आय टेस्टेड, शेवटी ई आले. ना एंडेंजर, धोक्यात घालणे असं क्रियापद तयार होतं. ईएन लागलेलं आहे, डेंजरच्या पाठीमागं ईएन लावलं की एंडेंजर असा ऍक्शन वर्ड तयार होतो. आणि पुन्हा आर, शेवटी आर आले, म्हणजे आर वरून शब्द रन तुम्ही घेऊ शकता. आणि पुन्हा एन आले, नरेट, वर्णन करणे. लक्षात येते का? पहा मी काय केलंय की फक्त ज्यामध्ये ऍक्शन दिसते, ईट खाणे, टेस्ट चव घेणे, एंडेंजर दुसऱ्याला धोका पोहोचणे किंवा धोका करणे, रन पळणे, नरेट वर्णन करणे, त्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये ऍक्शन आहे. ओके, दुसरा आता आय विल टेक अनदर वर्ब, फॉर एक्झाम्पल प्ले. आता शेवटी वाय, वाय वरून ऍक्शन वर्ड सहसा आठवत नाही, तरी पण बघा. एल म्हणजे किंचाळणे, वाय ई डबल एल, एल, शेवटी एल आहे. लव, प्रेम करणे, पुन्हा ई आलंय. ईट, खाणे. टी, टेक, घेणे. अगेन ई आलंय. एल नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, एवढा नेहमीच्या ह्याच्यातला नाही, कॉमन, हे माहीत आहे कॉमन. ईट कॉमन आहे, टेक कॉमन आहे. आता पुन्हा ई आले, एंडेंजर घ्यायला काय हरकत नाही. आणि पुन्हा आर आले. ओके, तर लक्षात घ्या की जाणे, गो, कम, येणे, पळणे, रन, खेळणे, प्ले, लिसन, ऐकणे, राईट, लिहिणे, सिंग, गाणे, अशीच क्रियापदे तुम्हाला तिथं आधी लिहायची आहे. ओके, तर हा एक प्रश्न झाला लँग्वेज स्टडीच्या टायटलच्या खाली. किंवा जर पॅटचा पेपर असेल तर रायटिंग सेक्शन, बघा ऐका व्यवस्थित, तर पॅटचा पेपर असेल तर रायटिंग सेक्शन खाली हा तुम्हाला प्रश्न येणार आहे. आता अनायसे ऍक्शन वर्डचा अभ्यास चाललाय, त्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रश्न पडू शकतो. तो प्रश्न म्हणजे राईट द पास्ट फॉर्म. राईट द पास्ट फॉर्म्स ऑफ, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फॉर्म म्हणजे रूप. पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ब्स, ऑफ द फॉलोइंग वर्ब्स, खालील क्रियापदाची भूतकाळी रूपे लिहा. या प्रश्नाचा अर्थ बघा, नेमका प्रश्नाचा अर्थच मुलांना समजत नाही, त्यामुळे उत्तर काय लिहायचं हा मोठा प्रश्न आहे. राईट द पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील वर्ब, खालील क्रियापदाची भूतकाळी रूपे लिहा, असं त्याचा सरळ अर्थ होता. आता फॉर एक्झाम्पल परीक्षेला पडण्याजोगी
क्रियापद आहे म्हणजे बघा राईट हे पहिलं रूप आहे, राईटचं पास्ट फॉर्म म्हणजे दुसरं रूप लिहायचं आहे. V2 ज्याला म्हणता येईल आणि V1 म्हणजे पहिलं रूप म्हणजे वर्तमान काही रूप असतं, प्रेझेंट फॉर्म असतं आणि पास्ट फॉर्म म्हणजे दुसरं. नंतर एक पडण्याची शक्यता असते, आहे म्हणण्यापेक्षा असते. नंतर गिव्ह V1 V2 म्हणूया पाहिजे तर V1 V2. गिव्ह उच्चार बघा, गिव्ह चा पास्ट फॉर्म. नंतर सिंग चा पास्ट फॉर्म. तर बघा जस्ट राईट, पहिला तुम्ही प्रयत्न करा, घेणारच आहे मी लगेच. राईटचा काय, रोट, WROT रोट. गिव्ह, गेव, गिवन, गिव्ह आणि गेव दुसरं रूप येण्याची शक्यता आहे जास्त, पाठ करून ठेवा. टेक घेणे, टूक घेतले, TWOK. सिंग, सिंगची जास्तीत जास्त मुलं सॉन्ग, सिंगिंग अशी चुकीची रूप लिहितात. त्या दृष्टिकोनातून सिंगचं दुसरं रूप सॅंग हे नेहमी पाठ करून ठेवायचं. सिंग, सॅंग. आणि तिसरं रूप आहे संग. ओके, जसं ड्रिंक DRINK आणि ड्रँक दुसरं रूप DRA. हे पहिल्या रूपामध्ये आ येतं, दुसऱ्या रूपामध्ये ए येतं. ओके, त्याच पद्धतीनं बघा कुठलं विचारू शकतात. स्टँड, स्टँडचं दुसरं रूप, जी क्रियापदाला ईडी लागत नाहीत अशी पहिल्या प्रथम मी क्रियापद निवडलेली आहे. स्टँडचं जास्तीत जास्त मुलांना दुसरं रूप पाठ नसतं, त्या दृष्टिकोनातून बघा स्टूड असं भूतकाळ रूप तयार होतं. स्टँड, उभा राहिला, राहिले, स्टँड. नंतर फ्लाय. आता मी जी क्रियापदं दाखवणार आहे ती जरा अतिशय बारकाईने जरा बघा, त्याच्यावर फोकस करा. फ्लाय, आकाशात उडणे, उड्डाण करणे. फ्लायची भूतकाळ रूप फ्ल्यू म्हणजे उडाले, पक्षी उडाले, चिमण्या उडाल्या वगैरे वगैरे. ओके, नंतर 5, 6, 7. फॉल, फॉल म्हणजे पडणे, वरून पडणे, हातातून वस्तू पडणे. फॉल, वॉटरफॉल तुम्हाला माहिती आहे, धबधबा, वरून खाली पाणी पडणे. फॉल, फेल, पडले. इथं ए आहे, फक्त इथं ई आहे. लक्षात ठेवायची आयडिया सांगतो मी. फॉल, फेल तिसरं रूप होतं फॉलन. इथं सुद्धा फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन असं तिसरं रूप तयार होतं. नंतर FAIL, फेल, हे सुद्धा जरा पडण्याची शक्यता असते. 8वी फेल, फेल, फेल्ड, फेल म्हणजे अयशस्वी होणे, फेल्ड याला मात्र ईडी लागतं. फेल, फेल, फेल. फॉल झालं, फ्लाय झालं, फेल झालं आणि आता फील. फील म्हणजे मनाला वाटणे. फील, फेल, फेल अशी त्याची 3 रूपं तयार होतात. फील, फेल, फेल. बघा, तर जरा ऑब्झर्वेशन करा, व्यवस्थित निरीक्षण करा, पाठ करा, त्याला पर्याय नाही. पाठांतराशिवाय करा. क्रियापदं पाठ झालीच पाहिजेत, क्रियापदाला पर्याय नाही आहे. आता थोडी मी ज्या क्रियापदाची रूपं लिहिताना जरासा गोंधळ होतो किंवा स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते अशी काही क्रियापदं मी इथे घेतो बघा. फॉर एक्झाम्पल कॉपी, ट्राय, जमतंय काय बघा, ट्राय. नंतर फॉर एक्झाम्पल स्टॉप, रन. 2 मिनिटं वेळ देतो आठवायला तुम्हाला. बघा कॉपीचं कधी दुसरं रूप तुमच्या हाताखालून गेलंय काय, गेलं नसेल तर पहा. आता
जरा नियम असा आहे, जसा ट्राय शेवटी वाय चा ईडी लागतो दुसऱ्या रूपामध्ये, ट्रायचं दुसरं रूप देताना ट्राईड, वायचा आय होतो. प्रयत्न केले, प्रयत्न करतात, प्रयत्न केले. कॉपी, कॉपीड, वायचा आय होतो, ईडी लागतो. म्हणजे जिथं मुलं फसण्याची शक्यता आहे, मुलांचं स्पेलिंग हमखास चुकतंय, अशी क्रियापदं काही वेळेला पडू शकतात. प्रत्येक वेळेला पडतीलच असं नाही. स्टॉप, शेवटचं अक्षर डबल होतं ईडी लावताना, स्टॉपड होतं. रन, रॅन, इथं स्वर आहे, AEIOU स्वर आहे, इथं स्वर असल्यावर शेवटचं अक्षर डबल होतं. तर त्याच पद्धतीनं ING लागताना सुद्धा रनला, रनिंग करताना सुद्धा शेवटचं अक्षर डबल होतं. जरासं लक्षात ठेवायचं. आता ज्या क्रियापदाला ईडी लागतात, फक्त ईडी लागून भूतकाळी रूप तयार होतं, अशी क्रियापदं बघा. प्ले, प्लेड, प्ले, प्लेड. वॉक, काही मुलांना हा शब्द सुद्धा वाचता येत नाही, एलचा उच्चार होत नाही, वॉक वगैरे म्हणायचं नाही. वॉक, वॉकड, चालले, चालला. टॉक, TALK, एलचा उच्चार होत नाही, टॉकड, बोलला, बोलली, बोलले. ओके. नंतर फॉर एक्झाम्पल वॉक झालं, टॉक. लुक, पाहणे, पाहतात. लुक, ईडीचा उच्चार कमी करायचा, लुक. म्हणजे ज्या क्रियापदाला ईडी लागतात अशी काही क्रियापदं एखाद दुसरं पडू शकतं. आता अशी क्रियापदं बघा की ज्याचं दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. फॉर एक्झाम्पल मीट, भेटणे. मीटला मीटेड वगैरे होत नाही, मेट, भेटले. सीट पडू शकतं, सीटची दुसरं रूप किंवा पास्ट फॉर्म माहीत नाही आहे जास्तीत जास्त मुलांना. सॅट, सीट, सॅट. तिसरं रूप पण सॅट, सीट, सॅट, सॅट. नंतर बिल्ड म्हणजे बांधणे, घर बांधणे, इमारत बांधणे. फक्त डीच्या ठिकाणी टी ठेवलं की भूतकाळी रूप तयार झालं. बिल्ड, बिल्ड, बिल्ड. पे, पैसे देणे, पेड, 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 PID. फॉर एक्झाम्पल SAY, से, म्हणणे, से, सेड, सेड. तसं PAY, पे, पैसे देणे. पेड म्हणून तुम्ही एखादी खरेदी करायला गेल्यावर जे बिल देतात खरेदी करून जायला, पेड, पैसे दिले, PAID, पेड. से, सेड, सेड, पे, पेड, पेड. ओके. आता काही वेळेला असं डिग्रीचं कम्प्लीट द टेबल ऑफ डिग्री असाही प्रश्न पडतो. पॅटचा पेपर आहे बघा. टॉल हे डिग्री म्हणजे विशेषणांच्या संबंधित प्रश्न. टॉल, उंच. टॉलर, च्यापेक्षा उंच, कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि टॉलेस्ट फक्त वाक्यामध्ये उपयोग करताना पाठीमागं द लागतं, हे लक्षात ठेवायचं. द टॉलेस्ट असं होतं. ही पॉझिटिव्ह डिग्री P लिहितो, कंपॅरेटिव्ह C लिहितो आणि सुपरलेटिव्ह S लिहितो थोडक्यात. ओके. त्याच पद्धतीनं स्मॉल पाठ करायचं, काही इलाज नाही. स्मॉल एक आयडिया आहे, सांगतो. कुठल्या शब्दांना ER लागत नाही, कुठल्या विशेषणांना EST लागत नाही, मोर आणि मोस्ट लागतं. थोडीशी आयडिया लक्षात ठेवा, म्हणजे ही सोपा टॉपिक आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रॅक्टिस केलं की तो सोपी होती गोष्ट. सराव पाहिजे. स्मॉल, लहान, च्यापेक्षा लहान. स्मॉलर, सगळ्यात लहान, स्मॉलेस्ट. हॉट, हॉट मात्र शब्द लिहिताना बघा शेवटचा अक्षर डबल होतो, हॉटर. आणि हॉटेस्ट, सगळ्यात गरम. आजचं टेम्परेचर सगळ्यात हॉटेस्ट आहे.
आपण म्हणू शकतो हॉट गरम, चहापेक्षा गरम हॉटर, आणि सगळ्यात गरम हॉटेस्ट. ओके. नंतर ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेट थोर, चहापेक्षा थोर ग्रेटर, आणि सगळ्यात थोर ग्रेटेस्ट. म्हणजे तुलना करण्यासाठी हे शब्द वापरतात. दिस इज अ कंपॅरेटिव्ह अँड दिस इज द सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच पद्धतीनं लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. लांब, लॉंगर च्यापेक्षा लांब किंवा दूर म्हणूया. लॉंगेस्ट सगळ्यात लांब किंवा सगळ्यात दूर, लॉंगेस्ट. ओके. डार्क, डार्कर, डार्केस्ट. अंधार, डार्क त्यापेक्षा अंधार, अंधारमय म्हणूया पाहिजे तर. डार्क आणि डार्क शेड वगैरे आपण म्हणतो रंगाच्या बाबतीत. डार्केस्ट सगळ्यात अंधारलेला, डार्केस्ट. हायेस्ट टेम्परेचर, हाय, हायर, हायेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. तर परीक्षेमध्ये काय करतात पहा. परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीनं तो प्रश्न पडलेला असेल. टॉल, टॉलर देतात, तुम्हाला टॉलेस्ट द्यायचा आहे. बेटर, बेस्ट देतात. कंपॅरेटिव्ह डिग्रीचा विशेषण इथं दिलेलं आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण दिलेलं आहे. फक्त पॉझिटिव्हचं तुम्हाला गुड द्यायचं आहे. गुड, बेटर, बेस्ट. इथं मुलं फसतात. गुड, बेटरचं पॉझिटिव्ह, गुड माहीत नसतं जास्तीत जास्त मुलांना. कोल्ड दिलेलं आहे, कोल्डेस्ट दिलं आहे, म्हणजे इथं मध्ये काय असणार आहे, कोल्डर असणार आहे. बघा, तरी पण तिन्ही डिग्रीतले विशेषण तुम्हाला पाठ केलीच पाहिजे. ओके. आता बघा, ज्या विशेषणांना ER आणि EST लागत नाही अशी शब्द कुठले आहेत, तर ते पण शब्द असे काही जास्त नाही आहेत, कमीच आहेत. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर ब्युटिफुल. मोर शब्द ऍड होतो. मोर शब्द अलीकडे ठेवावा लागतो म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री तयार होते. आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट हा शब्द तयार ठेवावा लागतो. द मोस्ट, दी लिहायला विसरायचं नाही. द मोस्ट ब्युटिफुल, सगळ्यात सुंदर. सुंदर, च्यापेक्षा सुंदर आणि सगळ्यात. फॉर एक्झाम्पल, द पीकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड. ओके. मग याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी होणार, द पीकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड. आणि पॉझिटिव्ह डिग्री, नो अदर बर्ड इज ॲज ब्युटिफुल ॲज पीकॉक. आहे पुढे टॉपिक 9वी 10वीला आहे. 5वी 6वीला फक्त शब्द लक्षात ठेवायचे आहेत, विशेषण. ओके. पुढे बघा, डिफिकल्ट, अवघड. डिफिकल्ट, अवघड. मोर डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट. आणि मोस्ट डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. ओके. सगळ्यात अवघड, च्यापेक्षा अवघड, सगळ्यात अवघड. मोस्ट डिफिकल्ट, दिस इज द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम्पल असं आपण म्हणू शकतो. ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट, ही इज द ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट, प्रामाणिक, मोर ऑनेस्ट. आणि ऑनेस्ट उच्चार करायचा, ऑनेस्ट करायचा आहे. आणि द मोस्ट ऑनेस्ट, द मोस्ट ऑनेस्ट. The most honest is the most honest person. आणखीन एक थोडासा
डिफिकल्ट टॉपिक म्हणजे यातला विशेषणांचा की बॅड, वर्स, वर्स्ट हे शब्द बघा जरा. म्हणजे गुड आणि बॅड या शब्दांची कंपॅरेटिव्ह आणि जरा लक्षात ठेवलेलं बरं आहे. गुड या शब्दाचं कंपॅरेटिव्ह रूप बघा. गुड आणि बेटर यामधला फरक मुलांना माहीत नसतो. बेटर म्हणजे चांगले आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगले. गुड म्हणजे चांगले, बेटर म्हणजे त्यापेक्षा चांगले, बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगले. बॅड वाईट, वर्स वर्स त्यापेक्षा वाईट आणि वर्स्ट सगळ्यात वाईट. दिस इज द वर्स्ट थिंग असं म्हणतात. हे जरा फार महत्वाचं आहे. बघा, निरीक्षण करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. Don't forget to subscribe.